नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कोळी महासंघाने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकदिवसीय धरणे आंदोलन आणि निवेदन देण्याचे कार्यक्रम आयोजित केले. आदिवासी कोळी प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या समाजाच्या बांधवांना जात दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळावे, तसेच रक्तनात्यातील नातेवाईकांना देखील जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करावे अशी मागणी घेऊन महासंघाचे नेते व कार्यकर्ते विविध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उतरले. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार श्री रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महासंघाचे प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कोळी महासंघाने घोषित केले की त्यांचा मुख्य उद्देश सर्व संबंधितांना जात दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे आणि शासनाने प्रक्रियेत आवश्यक बदल करून समाजाच्या हक्कांची रक्षा करणे हा आहे. सरकारने 20 ऑक्टोबर 2023च्या बैठकीच्या निकालांची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी महासंघाने केली आहे. आज महाराष्ट्रामध्ये समस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सरकारला स्मृतीपत्र दिलेलं आहे, जे की 20/10/2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सह्याद्रीला बैठक झाली होती आणि परिपत्रक निघालं होतं. त्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही एक स्मरणपत्र मागे देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलेलं आहे आणि त्याच निमित्त आज तमाम महाराष्ट्रातील कलेक्टर ऑफिसमध्ये आजच्या दिवशी एकत्र आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहेत. तात्काळ आमच्या या GR ची पूर्तता झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही तर सगळे समाज बांधव जमलेले आहोत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील मुंबईमध्ये त्यांनी सुद्धा आज तिथे कलेक्टरला ठाण्यामध्ये निवेदन दिलेलं आहे. तरी समस्त समाज बांधव आमदार रमेशदादा पाटील यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही जर हा तात्काळ GR निघाला नाही तर आम्ही आणखीन ताकदीनिशी धरणे आंदोलन व उपोषणाला बसणार आहोत. या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो 26/5/2026 रोजी एक GR काढलेला आहे. आदिवासी जे जात पडताळणी समिती या ठिकाणी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना हायकोर्टानं प्रमाणपत्र द्या म्हणून आदेश केल्यानंतर त्यांच्या विरोधात त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याबाबत 26/5/2026 रोजी GR काढण्यात आलेले आहे. त्या GR मुळे कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी यांच्या विद्यार्थ्याचं अतोनात नुकसान होत आहे. तरी या तुमच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की हे जाचक जे GR काढला ते तात्काळ रद्द करावं व आमच्या गोरगरीब जनतेला प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावं अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलेले आहे. त्या निवेदन दिल्यानंतर माननीय अपर जिल्हा अधिकारी यांनी सांगितले की तुमचे जे भावना आहेत, तुमच्या अडीअडचणी आहेत, मी सरकारला आता तात्काळ वायरलेसद्वारे, टेलिग्रामद्वारे मी कळवतो असं आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी येऊन आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. एकंदरीत आमच्या मागण्या झाल्या, पूर्ण जर नाही झाल्या तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघाचे रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उग्र आंदोलन करणार आत्मदहन बी करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आदिवासी कोळी समाज बांधवांना माझा जय वाल्मिकी. आज आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदरणीय कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सगळा समाज एकत्र येऊन निवेदन देत आहोत, जे की आदिवासी विभाग, महाराष्ट्र सरकार वेळोवेळी आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी याच्यावर अन्याय करत आहे. प्रत्येक वेळेस नको ते सर्क्युलर काढून, नको ते परिपत्र काढून, नको ते GR मध्ये खाडाखोड करून, काहीतरी समाजाला दिशाभूल करून समाजासाठी खूप वेटीस धरत आहे आणि हे समाजाला खूप मोठा अन्याय होत आहे. आणि आदिवासी विभागाने आमच्या समाजाच्या आमच्या मागण्या मान्य करावं, आमचे दुःख लक्षात घ्यावं, आमची तीव्रता लक्षात घ्यावी, समाजाचं लेकराबाळाचं हित लक्षात घ्यावं आणि हे होणारा वेळोवेळी अन्याय जो की आमच्या समाजावर होतो ते त्वरित थांबावा. एवढ्यासाठी म्हणून आम्ही एक माननीय मुख्यमंत्री साहेबांना सगळं समाज माध्यमाला एकत्र करून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यातून आदरणीय रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही एक स्मरणपत्र दिलेलं आहे, जे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अगोदर आमची मीटिंग बोलवली होती. ते मीटिंगला बोलून त्या मीटिंगचा अजूनही आमच्याकडे आमच्या नावाचं परिपत्र किंवा सर्क्युलर किंवा GR कसला निघालेला नाही. शासन दरबारी
2014 पासून वेळोवेळी आमची फसवणूक होत आहे, वेळोवेळी आमची दिशाभूल केली जात आहे, वेळोवेळी आम्हाला वेळ निघून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप तरी कुठला निर्णय आम्हाला झालेला नाही. आमच्या लेकराबाळाला हित मिळत नाही. आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आदिवासी विभाग आणि आदिवासी मंत्री जो सध्याचे आहेत, हे आमच्या समाजाला खूप मोठा अन्याय करत आहेत. सर्वांना आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे, हा अन्याय त्वरित थांबवावा. अन्यथा महाराष्ट्रातला आदिवासी कोळी समाज, आदिवासी मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरी कोळी अतिशय जोमाने पेटवून अतिशय उग्र आंदोलन याच्या पुढचं होईल, हे आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगू.